रश्मी एकटीच आली व पिंकी गिंकी कुठे गेली? माय शांताबाई ती शाळेतून येतो म्हणे बाई. काय बाई तर निकाल लागला म्हणे तिचा म्हणे नववीत होती कारण ते निकाल आणायला गेली. निकाल आणायला गेली तर जाय म्हटलं बाई तोपर्यंत येतो म्हटलं मी शांताबाईच्या घरून. तर आली बाई तुझ्या घरी मी. असं बरं झालं आली तर. काय म्हणतो ती व रश्मी? माय शांताबाई मी म्हणत होती बिचारे तुले का मला एखादा गव्हाचं कट्ट देऊन दे बा. 1 क्विंटल गहू मी गंगाच्या घरून घेतला आणि एक क्विंटल तू दे मले. असे 2 क्विंटल गहू होऊन जाते ना वर्ष निघून जाते मायवाला. आणि पाणी पावसाळ्याच्या घरात गहू असलेले म्हणजे बरं राहते नाही काय? अम्मा एक काय रे 2 घेऊन जाय तू. 2 घेऊन जाय 2 पोते घेऊन जाय तू. नाही हो बापा शांताबाई 2 पोते नाही घेऊन जात मी. एकच पोते घेऊन जातो कसं पैसे पाण्याचे पा लागते ना. 2 पोते एखादा मान एक घेतलं गंगाच्या घरून एक तुझ्या घरून. आणि हेच तर तुम्हाला पैसे मी किस्तीने देऊन राहिली बापा. आणि 2 पोत्याचे कवा फिटे बापा शांताबाई एकच घेऊन जातो. नाही हो बापा रश्मी घेऊन जा ना 2 घेऊन जा तू. पैशा पाण्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. तुम्हाला किस्तीनं काय कसेच पैसे नको देऊ पैसे नाही घेत. मग पडलाय माझ्या घरी गहू एवढा मोठा गहू पडलाय काय करू त्याचं काय लोणचं टाकू काय? आणि ते भाऊजी म्हणे लागन तेवढा गहू देऊन द्यायचं म्हणे रश्मीले बाकी विकून टाकू म्हणे. तर त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू पैसे गिसे काही देऊ नको. आणि ये 2 पोते सटकन घरी घेऊन जाय. नाही ना माय शांताबाई एकच नेतो ना माय. मी एकच नेतो जाऊ दे. तुम्हाला फुकट दे का काही दे मी तुला पैसे देणारच आहो पण एकच दे मला. फक्त मायले आलेल्या कायच लावलं तू जाय बरं तू घरी जाय घरी आणतो त्या मागून मी पोते. नाही ओ बापा काय माय शांताबाई दे बापा 2 पोते दे तू इच्छा वयवट करतो लय मोठे यंदा पुढच्या वर्षी करायचं काम नाही मग नाही. काय हो बाई मी गहू देऊन देतो तिकडे काही कर वयवट कर काही कर शेवड्या कर पापड्या कर काय करायचं ते कर. बरं बरं शांताबाई मी नाही का कटला घेऊन येतो. कटलावाल्याला बोलावतो आणि 2 पोते घरी घेऊन जातो मी. एवढे मोठे पोते तर आपल्या कोणी उचलणार नाही. कटलावाला घेऊ घेतले 50 रुपये. मी बोलावतो एक कट्ट द्यायचं एक कट्ट गंगाशीचं असे कट्टे मी कटल्यातच घेऊन जातो. बोलावतो मी कटला तोपर्यंत का हो शांताबाई येतो मी. हो हो ठीक आहे ना जाय रश्मी. हो आई बोल ना काय वय काही नाही कुठं आहे सोनं चांदी तारे काही दिसून राहिलं का तुले कुठं हाय? अरे बा काय काय म्हणतं बाई असंही काही विचारायचं असते. बोला ना मॅडम बोला बोला चुकलं मायावाला बापा. लहान तोंडी मोठा घास. मॅडम बोला काय म्हणतो त्या ती म्हणले का बिचारे 2000 रुपये पाहिजे होते व. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे तर एक रिसेप्शन साठी ड्रेस घ्यायचा 1000 रुपयाचा आणि एक 500 रुपयाचा लग्नासाठी घ्यायचा आहे आणि 500 रुपयाचं मेकअपचं सामान घ्यायचं आहे. तर अशी करून मला 2000 रुपये पाहिजे होते त्याचं काय कपडे त्याला पडले होते आजवळ. जे जुने हाय तेच घालणं तेच तर चांगले चांगले ड्रेस आहे. नवीन नवीन घेतो आणि जुने तसेच पडले राहू देतो. पैसे गिसे काही हाय नाही जुनेच कपडे घाल. हो ना तर आणि मेकअपचं एवढं सामान असून अजून किती मेकअपचं सामान घेतं. अशी नॅचरलच मस्त दिसते तू काही मेकअप गिकअप नाही करायला लागत. सारं पडलाय घरी नसतं तर मी दिल्ली असते ना आता पैशाची जराशी तंगी चालू आहे. आणि काही मेकअप गिकअपचं सामान ना काही ड्रेस गिस नाही घ्यायला लागत बापा राहू दे. तंगी आहे नाही मी पैसे मागले तंगी आहे ते म्हणे 1 पोत दे तर 2 पोते घेऊन जाय ते फुक्कट मध्ये. ते का भिकारी नव्हे का मग ते भिकारी नव्हे का म्हटलं. भल्ली हुशार आहे व तू म्हणजे लोकांना घरात घालतात घरातले बाहेर काढतात. हे पाय व चल वाट तोंडे जास्त बोल नको जास्त बतर बतर करशील ना इकडला दात इकडे सरकवून द्या. कैचे काही बोलत राहता. ते नेहमीच आहे ना लोकांचंच गापटे गरम करत जा तू. लोकांचंच गापटे गरम करत जाय. तुम्हाला देत नाही ना बाई माझ्या असा राग येत तुले असा असा मला राग येत आवाला काय सांगू तुले. तोय पायातली आग मस्त का जाते काऊन ते माझ्यासाठी मन एवढं दुखते वा. सारा पैसा पडला आहे ते घरात एवढे मोठे गहू पडले नुसतं म्हणे आता म्हणे माझ्या घरी एवढे मोठे गहू पडले आहे म्हणे. मला काही टेन्शनच नाही म्हणे बाबा लोणचं घालू काय म्हणते इथनं गहून दे ना 2000 रुपये. आज ना उद्या 2000 रुपये येणार असेल त्याजवळ मागणे त्या रश्मीला सध्याची देऊन देतो मग. हे पाय हो बाई मी त्या गव्हाचं काही करू लोणचं घालो लोकांना फुकट देव तुले काही नाही करायला लागत. तू मला पैसे मागून राहिली माझ्याजवळ पैसा हाय नाही. आणि फालतूच्या आगाऊच्या कामासाठी माझ्याजवळ पैसा हाय नाही माझ्याजवळ पैशासाठी तू बोंबली नको मी पैसा देणारही नाही आहे तुले सांगून राहिली मोठी. कायले पोचतं पोरीले कायले पोचतं लहानपणीच गया कोणी दाबला. लहानपणीच गया दाबला असता आता झंझट नसती राहिली. तवाच मारून टाकती व नाही व तुमच्या इकडून पोचणं तर म्हणजे पैसा असून एवढे चिकटपणा करता मायासाठी करतो तू. लेकीबाईचं मन लय दुखत असते लेकीबाईचं सराप लय लागत असते म्हटलं आई. ज्या लेकीबाईला आपण एवढं पाला पोचा मोठं कराव एवढं शिकवाव सर्व गोष्टी त्याच्या पुऱ्या कराव सर्व जीत पुऱ्या कराव त्याच मनानं नवरे करू करू पैते वहिनीरात सोयनीरात तेव्हा तुला आठवले नाही का व. का आपण एका माईची पोरगी वय म्हणून तेव्हा आठवलं नाही का माईची काय हालत असेल म्हणून मामाचं काय नाव खराब झालं असेल म्हणून तेव्हा तू लाज नाही वाटली बेशरम मनाची. निर्लज्ज तो भूतकाळ होऊन गेला तो काळ. आता मला टेन्शन काही घेणं नाही आता मी सुधारली ना घरातल्या घरात राहतो सर्व कामं करतो. काय प्रॉब्लेम आहे मग तुला मला पैसे द्यायचा नाही काय प्रॉब्लेम आहे म्हटलं. सगळ्या गावाचं तू भलं करतं आणि स्वतःच्या घरचंच भलं करायला तुला काऊन बा असं चिकटीपणा आहे ते झालं तर मग त्या बापाजवळ असेल त्या बापाले मग नाही तर मग राहिलं बाई माझ्याजवळ काही आहे नाही माझ्याजवळ काही तू नाना लावू नको. अरे यार हे माई ना लोकांचंच भलं करते म्हणून तर मला इथं राग येते. म्हणून लोक इले चांगलं म्हणते ना म्हणून मी इले चांगलं नाही म्हणत. म्हणून मी हिच्याबद्दल कधी चांगला विचार नाही करत म्हणून मी कधीही वाईट पाऊल टाकतो. आता काय झालं मी तिच्या लग्नात
मस्त एक लाचा घेतो म्हटलं, एक शरारा घेतो म्हटलं. होत नाही काय 2,000 रुपयात? लाचा म्हणजे साधावाला. होत नाही तर काय होते ना, हिने द्यायला तर पाहिजे पैसे. 500 रुपये माझ्याजवळ आहे. असं करून मेकअपचे सामान होते आणि ते कपडे घेणं होते मस्त. हो ना, तो यांना आता लग्नात त्याच्यासमोर चांगली दिसली पाहिजे काय मी. येले काय, चल काही ना काही जुगाडच करतो. अरे अरे उलुलुलुलुलुलु, उलुलुलुलुलुलु. काय झालं माय सोनू? काय झालं मा तुले? काजल ताई, काजल ताई, मला काय खूप अडचणीत आहे मी. थोडस काम होतं मला. कसलं ग? ताई, ताई मला नाही का पैशाची मदत हवी होती. अय्या हो का ग, पैसे हवे होते तुला? बाई ग, पैसे पाहिजे तुला? आरतीला पैसे पाहिजे ग माई. किती रुपये पाहिजे बेटा? हेच काही 2-250 रुपये मला उसने हवे होते. मी तुला लवकरच परत केले असते. तू परत कशी करशील ग? जेव्हा आमच्याकडे राहील तेव्हा तुला देईल ना मी. आमच्याकडे सध्या 100 रुपयाची अवकात नाही आहे. आम्ही आमच्याकडे फक्त आणि फक्त नाही का 1000 रुपये ठेवले आहेत, ते पण गव्हासाठी. हो का, गव्हासाठी पैसे ठेवले आहे? अरे बेटा आरती, अहो पण मला एक गोष्ट नाही समजून राहिली बिचारे. पैसेवाले लोक आज भीक मागे कामं कशी काय करून राहिले? हे बघा, किती काही कोणी पैसेवाला असलं आणि किती काही असलं तरी त्याच्यावर पैशाची वेळ येतच असते. कारण दिसतो माणूस श्रीमंत, पण कधी कधी पैशाची त्याच्यावर पण वेळ येऊ शकते ना. असं नाही की गरीबावरच पैशाची वेळ येऊ शकते म्हणून. आता माझ्या आईकडे पैसे नव्हे म्हणून मी तुम्हाला मागत हवे. अगं बाई, त्याच्यासाठी आमच्याकडे पण हवे ना. आमच्याकडे गहू गहू म्हणजे गहूच नाही, आम्ही कितीतरी दिवसांपासून तांदूळ भात खात आहे. तर म्हणून नाही का, गव्हासाठी फक्त आणि फक्त आमच्याकडे 1000-1200 रुपये आहे. तर ते गव्हाचे पैसे कसे देणार ग तुला? असते तर मी नक्कीच दिले असते तुला. हो का? मग तुला तर म्हटलं होतं पोट्टे, त्या घरून एखादा कट्टे घेऊन ये बा चोरून लपून. ते पैसे आम्ही तुला देऊन दिले असते का गव्हाचे पैसे दिल्यासारखे बा म्हणून. तुला ते नाही पटत मग. आयडिया कोणती कोणती आयडिया? काय झालं सांग बरं. हे आता काय झालं माहितीये का? माहिती रश्मी आली होती. तर माई काय म्हणे, रश्मीले 2 पोते घेऊन जाय म्हणे. 1 पोतं नको नेऊ म्हणे, लागन पैसे नको देऊ म्हणे, फुकट मध्ये म्हणे. त्या भिकार सुटले मामाय ना, 2 पोते फुकट मध्ये दिले, आता घेऊन चालले. तिला लाजही नाही वाटत, निर्लज्ज बेशरम. अगं बाई हो का? अगं ते इतके निर्लज्ज आहे की काय सांगू तुला. तिला फुकटच पाहिजे ना का? पाटलाच्या घरची लाईन फुकटची, कूलर फुकटचा. काय लोक बोलणार नाही का ते गहू फुकटचे? असू दे, घेऊन जाऊ दे बाई तिला. तर तुझं म्हणणं काय आहे मग? ते पैसे देणार नाही आहे का? नाही नाही आरती, मी सांगत आहे तुला. अगं मी सांगते तुला, काही फुकट नाही द्यायचं. पैसे घ्यायचे, तुझ्या आईसमोर ती फुकट घेऊन जाते ना, तिच्या घरी जायचं आणि तिला बरोबर 2 क्विंटल गहू देणार. तर म्हणजे असे 6,000 रुपये मागायचे तिला. ते 6,000 2,000 पहिले दे ना, असे 6,000 रुपये तू किस्ती किस्ती बाय उचलून घे. आणि त्याला असं माहितच नको पडू की तिने पैसे घेतले म्हणून. त्याला काय ते सांगते की त्या पोरीने पैसे घेतले म्हणून? ते काय सांगते एवढी? हा, तू पैसे घे, फुकट नाही द्यायचं बाई कोणाले. ते भागते आणि आमचंही भागते. आम्हाला आणून दे, 1000 आमचे होते. असे करून त्याजवळ 3,000 रुपये होते. जाय आता बघ, तुझी ना आमची किती घट्ट मैत्री आहे. हा, किती किती मस्त दोस्ताना आहे आपला. इतका मस्त गहरा दोस्ताना असून सुद्धा आपण एकमेकांना पैसे देऊनच व्यवहार करतो ना. आता तू मला गहू देशील तर मी तुला पैसे देणार. तर असं करून आपण मग मैत्री निभावूनच राहील ना. तर तुझ्या आईने सुद्धा तिच्याकडून पैसे घ्यायला हवेत. आम्ही जसे पैसे देतो तिने पण पैसे द्यायला हवेत. हा, पैसे मागशील तिला, काही सोडायचे नाही बेटा. बरं बरं, आता तशीच करतो ना, तशीच करतो. माझ्या आईने आतापर्यंत लय पुण्याचे काम करते. माझी आई लय पुण्याचं काम करते, पण आता मी ते पुण्य पाण्यात वाहू घालणार आहे. कारण की एवढं पुण्य करून काही अर्थ नाही आहे. जेव्हा एवढे मोठे क्विंटलचे गहू, एवढे चांगले गहू ते फुकट मध्ये द्यान तर काय अर्थ आहे? मी पैसे मागितले तर कोण काय म्हणणार आहे? माझी आई 2 शिवाय द्यान फक्त मला. आणि ते तर माझ्या आईला सांगायला थोडी जाणार आहे. जेव्हा माहित पडेल तेव्हा माहित पडेल. पाय हो बाई, राहिली गरिबीची गोष्ट. हा, गरिबी गरिबी कोणावर नाही आहे? कोणावर गरिबी नाही आहे? हातावर आणून पाण्यावर खाऊनच राहिला. आता आम्ही गरीब नाही का, तरी तुला पैसे देऊन नाही राहिलो काय? सर्वच गरीब असते, कोणी समीर नसते. आता गरीब आहे तर मग पैसे द्यायचे काय? सर्व काही फुकट मध्ये द्यायचं काय? आता तुम्हाला तरी मेहनत लागलीच असेल ना, ते बाबाला तरी मेहनत लागलीच असेल ना. एवढ्या मोठ्या पैशाचे गहू फुकट मध्ये देणं बेकार आहे. एक तर गहू नको देऊ, दिले तर तू पैसे घे. आणि त्या मायला माहित नाही पडत, तुझेच भलं होते. आणि आम्हाला तू 2 कट्टे आणून दे, आम्ही तुला 1000 रुपये देतो. नाही नाही ताई, ऍब्सोल्युटली लिटरली बरोबर आहे तुमचं. आम्ही चांगलाच मार्ग देत असतो, कोणाला वाईट मार्ग नाही देत आम्ही. आम्ही चांगला आहे म्हणून आमच्यासाठी जग चांगलं आहे. आणि जग जाहीर आहे की तुम्ही खूप चांगले आहे. हो ना बाई, बघ बरं. हे तुला पैसे कशासाठी हवे आहे ग, सांगते का आम्हाला? हे बघा, माझ्या मैत्रिणीची नाही का लग्न आहे आणि तिचं रिसेप्शन सुद्धा आहे आणि लग्न सुद्धा आहे. तर त्याकरिता नाही का 2 ड्रेस मला नवीन हवे होते. माझ्याकडे सगळे ओल्ड ड्रेस आहे आणि आता न्यू ड्रेसेसची फॅशन निघाली. सो मला नवीन ड्रेस घ्यायचा आहे. त्यासाठी मला कपडे घ्यायसाठी पैसे हवे होतात. तर त्यासाठी माझ्या आईनं नाही म्हटलं मला. त्याकरिता मला तर चोरी लपाचं काम करावं लागेल थोडंसं म्हणून. अगं बाई हो का? अगं मग तर कपडे घेणं भागच आहे ग. घ्यावंच लागते कपडे. घेच कपडे, मी तर म्हणतो घेच. कोणत्याही परिस्थितीत घे, पण घे. आणि तुला सांगू का, जेव्हा काजलचं लग्न झालं ना, तेव्हा मी एक ड्रेस 10,000चा आणि एक ड्रेस 15,000चा, असं मी 25,000ची शॉपिंग केली होती फक्त आणि फक्त माझ्यावर. अगं बाई हो का? चल मग मी आता घरी जाते. 2 नाही, मी एकच पोतं आणते तुमच्यासाठी. कसं आहे ना, एवढ्या मोठ्या कट्ट्यातून एक पोतं लंपास करायला मला काही वाटणार नाही आणि ते पण आईच्या लपून आणणार आहे ना मी. तर 3,000 रुपये क्विंटल गहू आहे म्हणते, तर एक
1 क्विंटल गहू माझ्या घरी एकाच पोत्यात आहे. इतके मोठे मोठे पोते आहे माझ्या घरी. आता मी ओढत ताळत कशी 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 बशी आणते. माझी आई आता गेली आहे बाहेर. दुपारची वेळ आहे, सगळं सांसून आहे, मी आणते. तुम्ही इथे बाहेर बसले आहे तुमच्या घराजवळ, मी आणते. मला फटकन आतमध्ये टाकू लागते, फटकन मला पैसे दे जा. फटकन मग मी रश्मी नेल्यावर रश्मीच्या घरी जाणार, रश्मीला पैसे मागणार, त्याच्यानंतर मी शॉपिंग करणार आणि मग मी लग्नाला जाणार. ओके ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. चल मग येते मी. हो हो, गुड बाय. खूप छान काम केलं तू. 3,000 रुपयाचे गहू फक्त आणि फक्त 1,000 रुपये देत आहे. बापरे, किती छान गोष्ट म्हणा. आणि शांताबाईनं जर उद्या चालून मला म्हटलं तर हिला खाळ पडली होती म्हणून, हिला खायला खाळ पडली होती म्हणून, आणि हिने सांगितलं म्हणा आम्हाला की माझ्या आईला मी विचारून आणले म्हणून आम्ही घेतले म्हणून 1,000 रुपयात. तर हिने 1,000 रुपयात दिले म्हणून, तर काय म्हणून आम्हाला जर स्वस्त पैशात भेटत असेल तर 1,000 रुपयात घ्यायला काय म्हणून, असं तसं शांताबाईला मी चुना लावून देईन. यू आर ऑलवेज राईट. जीवाची मटीत साला गला, तुझ्या पीरतीचा हा विंच मला चावला चावला. बापा, कुठे गेले हा धुरपता? काजल ताई, कमली ताई, येणं इकडे बाहेर ना, लोक यायचं पहिले येणं. काजल ताई, होय काजल ताई. अमाय अमाय, आणलं काय? ठेव याच्यावर, ठेव याच्यावर, पायरीवर ठेव, पायरीवर. की वो हाताने लावून राहिली बापा, एवढ्या मोठ्या एवढी पोरीनं एवढं मोठं पोतं आणलं, गाठमाट गेली तर रायन लग्न जाग्यावर मायावालं. कळली बापा, काय भारीच्या भारी पोता आहे. चांगले तिच्यात तुम्हाला सांगितलं ना, एवढं मोठं पोतं मी एवढं घासत आणलं ना. पैसा पै मी ना 1 क्विंटलचं पोतं 100 किलो, म्हणजे 100 किलो वजन मी ना एक तास झाला ना मला. काय तुमचं माझ्या घर किती दूर आहे? अरे देवा देवा, चांगली कळली बापा. जाऊ दे काही नाही हो. जेवढा माणूस माहित आहे, जेवढं जास्त वजन उचलते ना तेवढं माणूस जास्त कचते आणि चांगलं बॉडी बिल्डर बनते. काही तू एवढा ओव्हर ऍक्ट नको करू, होतच असते तेवढं. बरं बापा, हे दाणा ग मला 1,000 रुपये. मी काय म्हणतो, पहिले तू रश्मीला जाय मागायला. रश्मीने नेले का त्या इथून पोते? हो नेले वाटते. तर तू एक काम कर, पहिले तू रश्मीला जाय, पहिले रश्मीला 2,000 माग, मग आम्ही 1,000 देतो. कारण की माहितीये का, आता तुझ्याला तर माहित नाही का इकडे गहू आणले नाही आणले म्हणून तू जाय पटकन. म्हणजे कसं वेळ झाल्यावर कसं ती रश्मीला काय वाटणार का हे स्वतःहून आली बा पैसे मागायला. जर तू तिच्या मागूनच गेली तर असं वाटेल की शांताबाईनच पाठवलं असं वाटन, ते पैसे देऊन देऊन. म्हणून तुला म्हणून राहिली मी का जाय तू पहिले रश्मीले पैसे माग, वेळ नको करू. आणि आम्ही तर इथं बसल्यास, आम्ही काही मरत नाही, आम्ही काही कुठे पळत नाही. आम्ही तुला नक्की म्हणजे नक्की पैसे देणार आहे, म्हणून ते पहिले जाय आणि रश्मीले माग. बरं बाई, ते पण खरं, ते पण ठीक. आणलं बाई ना, अंग्रेजी चिड़ी आंखें कातिल देसी दिल मेरा तोड़ दिया, मैंने छोड़ दिया उसे, छोड़ दिया उसकी काली करतूतों ने उसका भांडा छोड़ दिया, मैंने छोड़ दिया उसे, छोड़ दिया. वो दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर दिया, वो दिल पे पत्थर रख के मुंह के मेकअप कर दिया. वो मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया, सुबह सवेरे उठ के मैंने ये सब कर लिया. रुक बेबी, मुझे को है लगता है कि तूने जो किया है वो वेरी वेरी राइट है. भूतकाल को भूल जा, तू आने वाला फ्यूचर वेरी वेरी ब्राइट है ना बेबी. तू साथ मिला और गाली दे, फोटो जला के कर दे रख, साले तेरी पार्टी है. कुछ दिन तो रोना धोना बम्पर किया और फिर डिलीट उसका नंबर किया. आंखों आंखें जो सूखे सीधा पार्लर गई, पार्लर में जाके शैम्पू जंपर किया. घर वाले शेजार वाली की सहेलियों के साथ कैचअप कर लिया, शेजारी वाले सहेलियों के साथ कैचअप कर लिया. आणि जैले भेटू नाही शकली त्याले मी न पत्र पाठवून दिलं, जैले मी नाही भेटू शकली त्याले मी न पत्र पाठवून दिलं. किती मस्त जमलं ना कमला आपलं, किती मस्त जमलं ना बाई. इतके दिवसाचे गहू नव्हते आणि एकदम 1 क्विंटल गहू येऊन गेले आपल्याला. नाही कम से कम तर खूप दिवस पुरते. आणि 1,000 रुपयात काय येते ग, तिला पण त्याच्यात पण झुलू आपण, 500 रुपये देऊन देऊ. नाही ग, कशाला, शांताबाईला जर माहित पडलं ना 500 रुपये नाही, आपण 1,000 रुपये देऊन टाकू तिला. लागणार 200 रुपये कमी देऊन टाकू, 200 रुपये आपल्या खर्चासाठी राहू देऊ. तुझे 1200 आहे ना, तर 1,000 रुपये तिला देऊन देऊ आपण. कसं आहे, शांताबाईला एकूण तिकून माहिती पडलं तर आपण सांगून देऊ तुझ्या पुरीला खाळ पडली होती, ती खाळ पडली होती म्हणून तिने मोठे गहू आम्हाला पॉकेट मध्ये आणून दिले आणि आम्हाला भेटले म्हणून आम्ही घेतले, त्यात आमची काय गलती आहे. असं तसं शांताबाईला आपण काही पण फेकून देऊ नाही का? हो ग बाई, अगदी बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर. हे पोट्टी म्हणते बाई मला लग्नात जायचं आहे म्हणते, कपडे घ्यायचे आहे म्हणते. पण शांताबाईने इले कपडे यासाठी नाही कोण म्हटलं असं मला माहित आहे ना. हे पोट्टी सुधीनी आहे आणि हे पोट्टी लग्नात जाऊ द्यायचं लायकीच नाही आहे. हे पोट्टी तोंडबाई आहे, तोंडमारी पोट्टी आहे, हे चांगली पोट्टी नाही आहे. म्हणून शांताबाईचा हिच्या अंगावरून विश्वास उठला म्हणून शांताबाईने इले नाही म्हटलं असं. नाही तर काय होत असंच आहे ते. आता ते रश्मीले घाडते, माय रश्मी गरीबच आहे व बिचारे. आता तिच्याजवळ 2,000 रुपये असले तर बरं, नाही पोट्टी किती रंगाची बोलून घ्यायची होती तिले नाही काय. हो ना, माय रागाच्या भरात भिकारीनं मिकारीन म्हटलं तर एवढा राग येतेच बिचारे जर पैसे नाही भेटले तर. तेवढा राग येणं साहजिकच गोष्ट आहे. म्हणजे डबल भांडण्याची आस आहे बिलकुलच. ला 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 ला. म्हणे धागा धागा जोडे तीन वा, ना नरे नारे 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 ना, ना ना नारे 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 ना. चल बाई, आता वैवट गिवट कराव नाही काय, काय
वैवट नाही गिवट करतो बापा, राहू दे ना. ओके माई, गहू काय खातच काय मग नुसतं? पाचवी वस्तू आहे, ते पाचवी वस्तू आहे काय? खाऊन घेऊ. आणि राहिली गोष्ट वैवट करायची, मागच्या वर्षीचं माझ्या घरी आहे, थोडंफार करून घेऊ थोड्या वेळानं. आता राहू दे, एवढे एवढे गहू खासाठी राहू दे बरं. माझ्या घरी ते बुडगी आहे, याचा बाप आहे, पोट्टा आहे ते, तर लागतेच तेवढे गहू तुले, तू हाय. तर आता आपण काय करू, इकत असं सर्व वैवट. तू काही करू नको आता घरी. माया पोरीला पाहिजे होतं बिचारी यावर्षी. पोरीला गहू पाठव म्हणा आणि करून देतो म्हणा. ती पोरगी तर घरची सुखी आहे व ह्यानं जरा साधार पोरीचा नुसतं मलाच घालतं ज्याच्यात त्याच्यात. सुखी आहे पण सासूच्या अलग राहते ना व. मग तू काय व कामाला जाते ना, भागवते ना, तरी सासूच्या भरोशावरच होती कारण ते सासून घराच्या बाहेर काढला तिला. तर मग आता काय करतो माय, मग आता तो कमावते तर मग त्याच्या जवळ पैसे गिसे नाही राहत. काय करावं बाई, मग आता आपण त्याच्यात तर काही करू नाही शकत. न जर पहिलेच आपल्या मनानं केला असता तर चांगला, म्हणजे तिलाही पुरवणारा भेटला असता पैसे आणि आपल्यालाही पुरवणारा भेटला असता पैसे. मनानं पोट्टी पळून गेली. काय ह्या बाळतोनी पोट्टी आहे ती वाली तर. काय करतो माय, ऐकत नाही ना माहिती, ऐकत नाही ना, काय करतो सांग. जाऊ दे, तिचं टेन्शन नको घेऊ तू आता. सध्या तू पाय, तिचा नवरा आहे, तिचा करते पुरं, जाऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.